थेट दृश्य आपण पाहतोय विमानतळाबाहेरची। या ठिकाणी टीम इंडिया आता पुढच्या काही क्षणात बाहेर पडते आणि ही थेट दृश्य टीम इंडियाचा हा क्रू जय शहा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। टीम इंडियाचा विजयोत्सव आता खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे। ज्या क्षणाची प्रतीक्षा मरीन ड्राइव्ह पासून ते अर्थातच वानखडे स्टेडियम पर्यंत सारेच जण करत होते, तो क्षण आता संपलेला आहे। टीम इंडिया आता दाखल झालेली आहे मुंबई विमानतळावर आणि आता या चॅम्पियन्सच्या विजयाला सुरुवात होणार आहे। जय शहा आशिष शेलार देखील आपण या ठिकाणी पाहतोय। टीम इंडियाच्या स्वागताकरता या ठिकाणी सारेच जण पोहोचलेले आहेत। आता प्रतीक्षा आहे ती या चॅम्पियन्सची छबी पाहण्याची, आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याची आणि या सगळ्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। आणि पुढच्या काही क्षणात टीम इंडिया आता मरीन ड्राइव्ह मध्ये देखील दाखल होणार आहे। तोबा गर्दी मरीन ड्राइव्ह परिसरात, तर वानखडे स्टेडियम देखील गर्दीनं अगदी खचाखच भरलेलं आहे। टीम इंडियाच्या विजयाकरता, जल्लोषाकरता, चॅम्पियन्सचं कौतुक करण्याकरता या ठिकाणी गर्दी झालेली आहे। विराट कोहली सुद्धा आपण या दृश्यातून पाहतोय। विराट कोहलीनं देखील या ठिकाणी त्याचं देखील स्वागत करण्यात आलेलं आहे। विराट कोहलीचे देखील मोठ्या प्रमाणावर फॅन्स सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात। तर विराट कोहलीचा सुद्धा जलवा या T20 वर्ल्ड कप मध्ये आपण अनुभवलेला आहे। विराट कोहलीचं देखील या ठिकाणी स्वागत। राहुल द्रविड या चॅम्पियन्सना घडवणारे खरं तर राहुल द्रविड जे कोच ज्यांनी देखील निवृत्ती जाहीर केलेली आहे, तर त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। तर विजेत्यांच्या स्वागताकरता आता मुंबई सज्ज झालेली आहे। ओपन डेक बसमधून टीम इंडियाची आता विजयी मिरवणूक निघणार आहे। त्यापूर्वी आपण पाहतोय टीम इंडिया मुंबई विमानतळावर आता पोहोचलेली आहे। मुंबई विमानतळावर देखील तोबा गर्दी या विजयी रॅली करता इंडिया इंडिया असा जयघोष या ठिकाणी होतोय आणि या टीम इंडियाचं जोरदार स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। वर्ल्ड चॅम्पियन्स मुंबईत आता पोहोचलेले आहेत आणि नरिमन पॉइंट हे वानखडे स्टेडियम अशी ही आता विजयी मिरवणूक देखील निघणार आहे। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, टीम इंडिया या ठिकाणी पोहोचलेली आहे। विराट कोहली आपण पाहतोय, राहुल द्रविड या ठिकाणी आपण पाहतोय, तर अर्थातच जय शहा आशिष शेलार देखील दृश्यात आपणास पाहायला मिळत आहेत। नक्कीच लागवी इंडियन क्रिकेट टीम जी आहे ती मुंबईत दाखल झालेली आहे। अगदी थोड्या दिवस काही क्षणात ती आता बाहेर पडणार आहे। आपण जर पाहिलं कुठेतरी जवळजवळ 2 तासांचा डिले जो आहे तो उशीर जो आहे तो आपल्याला इथे झालेला पाहायला मिळत आहे। मात्र या 2 तासांच्या उशीर होण्यामुळे कोणत्याही प्रकारचा फरक इथं क्रिकेट प्रेमी असतील किंवा क्रिकेटचे चाहते असतील त्यांच्या उत्साहावर झालेला नाहीये। त्यांचा उत्साह जो आहे तो अगदी मिनिटाला वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठी गर्दी इथं आपल्याला उपस्थित पाहायला मिळते। अगदी काही क्षणात टीम इंडिया जी आहे तिथून बाहेर पडणार आहे आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी संपूर्ण क्रिकेट प्रेमी जे आहेत, क्रिकेट चाहते जे आहेत, त्यांची मोठी गर्दी इथं विमानतळावरती जी अगदी मागील 3 ते 4 तासापासून जी उभी आहे ती त्यांना पाहणार आहे, त्यांची एक झलक पाहणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो अगदी पार पडणार आहे। अगदी ज्या 2 बसेस आहेत, ज्या वातानुकूलित विशेष बसेस आहेत, त्या अगदी इथे आपल्याला उभ्या राहायला पाहायला मिळत आहे। त्या संपूर्ण बसमधून जी भारतीय क्रिकेट संघ जो आहे तो इकडनं निघणार आहे। या बसमधून मरीन ड्राइव्ह पर्यंत प्रवास करणार आहे। मात्र या संपूर्ण प्रवासादरम्यान सुद्धा अनेक ठिकाणी बघायला गर्दी जी आहे ती अगदी रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण जी गर्दी आहे ती असल्या कारणाने कुठेतरी मुंबई पोलिसांचं काम देखील आपल्याला वाढलेलं पाहायला मिळत आहे। मुंबई पोलीस सुद्धा अत्यंत चोख पोलीस बंदोबस्तामध्ये आपल्याला तैनात झालेले पाहायला मिळत आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये अशा प्रकारे संपूर्ण पोलीस देखील आपल्याला तैनात झालेले पाहायला मिळत आहे। मात्र अगदी काही क्षणात भारतीय क्रिकेट संघ इंडिया टीम जी आहे ती अगदी बाहेर पडणार आहे आणि कुठेतरी मरीन ड्राइव्ह स्टेशन रवाना होणार आहे। मात्र इथला जो क्राऊड आहे तो अगदी त्याला सुद्धा कुठेतरी हात दाखवत किंवा त्यांना सुद्धा त्यांच्या इकडनं सुद्धा शुभेच्छा स्वीकारत भारतीय क्रिकेट संघ जो आहे तो इथून निघणार आहे।
लागवी. निश्चित भूषण, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा. चेतनकडे जाते. चेतन, दिलासादायक दृश्य आपल्या हाती लागलेले आहेत, समोर आलेले आहेत. टीम इंडिया आता मुंबई विमानतळावर पोहोचलेली आहे आणि आता त्या बसमध्ये दाखल होण्याकरता टीम इंडिया निघतीये. जी बस सध्या सज्ज आहे मुंबई विमानतळावर, त्यानंतर ती बस ओपन डेक बसपर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थानं विजयी रॅलीला सुद्धा सुरुवात होणार आहे. चेतन, पण अगदी दुपारपासून तुम्ही हा माहोल आमच्यापर्यंत पोहोचवत आहात आणि उत्साह आता तर शिगेला पोहोचलेला असेल, कारण टीम इंडिया चॅम्पियन्स मायदेशी परतलेले आहेत. मुंबईत आता आगमन झालेलं आहे. निश्चितच लागवी आता मुंबई विमानतळावरतून प्लेयर बाहेर पडणार आहेत. मात्र तत्पूर्वी आपण इथे दाखवू शकतो की त्यांच्या प्रतीक्षेकडे, त्यांच्या वाटेकडे डोळे लावून लाखो मुंबईकर आहेत, भारतीय आहेत, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अवघ्या पुढच्या तासाभरामध्ये ही टीम इंडिया आहे ती या ठिकाणी येईल. याच मार्गावरतून एकंदर जो प्रवास असेल टीम इंडियाचा असेल आणि म्हणून इथे जे आपण पाहतोय की लहान मुलांना घेऊन सुद्धा काही कुटुंब आलेले आहेत. आपण बातचीत करूया काही लोकांशी. टीम इंडिया आता एअरपोर्टला पोहोचलेली आहे, तिथून बाहेर पडते ओपन डेक बसमधून ते इथे येणार आहेत. काय एकंदर तुमची भावना आहे, कुणाला बघायचं आहे, काय आवाज असेल? खरं सांगायचं तर विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे. खूप वर्षापासून त्याची इच्छा होती बघायची मला, तर मग त्यासाठी आम्ही फॅमिली सहित आलेलो आहे ते बघायला त्याला. काय सांगशील मित्रा, एअरपोर्टला आता टीम उतरलेली आहे, थोड्याच वेळात इकडे पोहोचेल. हिंदी टीम इंडिया भी एयरपोर्ट पर पहुंच चुकी है, थोड़ी देर में यहाँ तक आने वाली है. आपकी क्या भावना है? बहुत अच्छी भावना है, खूप खूप अभिनंदन, जीत गए इंडिया इंडिया. एकंदरीतच थोड्या वेळापूर्वी पाऊस होता, आता पावसाने इथं उसंत घेतलेली आहे. कदाचित वरुण राजालाही असं वाटत असावं की जे चाहते आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, भारतीय आहेत, त्यांना हा सोहळा आहे, ऐतिहासिक क्षण आहे, तो जगता यावा. आणि म्हणून मी दाखवू शकतो इथे बघ, लहान मुली असतील, अशा मुलं असतील, एकंदरीत अशा प्रकारचे पोस्ट कार्ड घेऊन या ठिकाणी सगळे पोहोचलेले आहेत. पोस्टर्स घेऊन आलेले आहेत, तिरंगा आहे. प्रत्येक जण आपापली जी भावना आहे, आपला आनंद आहे, तो इथे व्यक्त करू इच्छितो. तिरंगा जो फ्लॅग आहे तो प्रत्येक जण इंडियाच्या जर्सी सहित या ठिकाणी घेऊन आलेला आहे. क्या नाम है आपका, कितना उम्र है? मैं 9 साल का हूँ, मोक्ष जैन मेरा नाम है. और किसको चीयर करने के लिए आए हो आप? टीम इंडिया को. कौन आपका फेवरेट प्लेयर कौन है? ऐसे तो महेंद्र सिंह धोनी है, पर इस टीम इंडिया में से मुझे सूर्य कुमार यादव ज्यादा अच्छा लगा. आपने कैच देखा था आपने? हाँ देखा था. क्या लगता है वो कैच था, मैच था या कब था? कब भी था, मैच भी था. एकंदरीत लागवी मी दाखवू शकतो की ही चिमुरडी मुलं आहेत. प्रत्येक जण ही मॅच जी झालेली होती फायनल, आणि त्यामध्ये सूर्यकुमार यादवने शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला टिपलेला तो झेल होता. त्या उत्साह, तो कॅच ज्यावेळी झेलला त्यावेळेचा उत्साह आणि आजचा उत्साह तोच आहे. त्या उत्साहात कुठली कमी नाहीये. आणि मुंबईचा राजा कोण आपण ते बघू शकतो. मुंबई का राजा कोण? मुंबई का राजा कोण? मुंबईचा राजा रोहित शर्मा का वाटतो? तो मुंबईसाठी खेळतो आणि मुंबईपासून चांगला खेळतो. आणि आता त्याने रिटायरमेंट घोषित केलेली आहे, तरी त्याला बघायची इच्छा आहे. हा, तो चांगला खेळतो, बेस्ट प्लेअर आहे. ईस्ट और वेस्ट, रोहित इज द बेस्ट. निश्चितच या अंतिम सामना जिंकल्यानंतर रोहितने जरी निवृत्ती जाहीर केली असली तरी प्रत्येकाचा फेवरेट आहे तो मुंबईकरांसाठी आणि एकंदरीत भारतीयांसाठी. कारण प्रत्येकाला असं वाटत होतं की ज्यावेळी रोहितने ट्रॉफी उचलली, आपण त्या ट्रॉफीला हात लावलेला आहे. आणि इथे बघतो आपण की छत्री घेऊन लोक आलेले आहेत. पाऊस थांबलेला असला तरी पण लोक इथून जायला तयार नाहीयेत. काही वेळापूर्वी जोरदार पाऊस या ठिकाणी पडलेला होता, मात्र अद्यापही लोक इथंच खेळून आहेत. ट्रायडन हॉटेल समोरची गर्दी पाहू शकतो. जर आपण पाहिलं तर दुभाजकावरती अद्यापही लोक उतरायला तयार नाहीयेत, बसायला तयार नाहीयेत. कारण प्रत्येकाला वाटतंय कोणत्याही क्षणी टीम इंडिया या ठिकाणी येईल आणि आल्यानंतर आपल्या फेवरेट प्लेअरला, आपल्या फेवरेट टीमला आणि त्यांनी उंचावलेल्या ट्रॉफीला आपल्यालाही या डोळ्यातून पाहता येईल. या तरुणी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. कोणाला चीयर करायला तुम्ही उभ्या? रोहित आणि विराटचे जबरे प्लॅन दिसत आहेत. आता जी माहिती समोर येते की एअरपोर्टला फ्लाईट लँड झालेला आहे, प्लेयर आता बाहेर पडत आहेत, अवघ्या पुढच्या तासाभरामध्ये पोहोचतील. 1 तास थांबणारा पाऊस आलेला होता थोड्या वेळापूर्वी, पुन्हा पाऊस येऊ शकतो. छत्री घेऊन उभे राहू आम्ही.
लागवी छत्री घ्यायची तयारी आहे, भिजण्याची तयारी आहे, मात्र इथून कोणी जायला तयार नाहीये, कारण प्रत्येकाला आपल्या लाडक्या प्लेअरला बघायचं आहे, ती ट्रॉफी बघायची आहे. आज बघितल्याशिवाय आज बघूनच आम्ही घरी जाऊ. विराट कोहली, विराट कोहली, विराट कोहली, विराट कोहली. प्रत्येक प्लेअरचा एक वेगळा फॅन बेस आहे इथे आणि आपण पाहू शकतो की प्रत्येक प्लेअरला म्हणजे सूर्यकुमार यादव असेल किंवा रोहित शर्मा असेल किंवा विराट कोहली असेल, प्रत्येक जणाला चीअर करायला इथे वेगवेगळे एज ग्रुप असेल, पुरुष असतील, महिला असतील, ते या ठिकाणी आलेले आहेत, तरुण असतील, तरुणी असतील, प्रत्येकाला चीअर करायचं आहे. ज्यावेळी आपण फायनल जिंकलेलो होतो तोच उत्साह इथे. कुठून आलायस मित्र? उरणवरून आलो. उरणवरून आलेला आहेस. आवडता प्लेअर कोणता? विराट कोहली, ऑब्विसली विराट कोहली. बरं, विराटने निवृत्ती जाहीर केली तरीही आज चीअर करणार? नाही, खूप दुःख होतंय कारण त्याच्यासारखा मोठा प्लेअर आज T20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून अलविदा करतोय. तर वाईट पण वाटतंय, पण एक चांगला त्यांनी परफॉर्मन्स देऊन तो रिटायर्ड होतोय, तर त्यामुळे एक आनंद पण होतोय. किती वेळ झाला थांबलेला आहेस? मला 2 तास झाले मी थांबलोय. निश्चितच आहे, 2 तास 3 तास. ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. टीम इंडिया आता मुंबई विमानतळावर दाखल झालेली आहे आणि टीम इंडियाला चीअरअप करण्याकरता आता या ठिकाणी मुंबईकर देखील सज्ज झालेले आहेत. टीम इंडियातले प्रत्येक जण आता उत्सुक आहेत या मुंबईकरांचं आदरातिथ्य स्वीकारण्याकरता. हार्दिक पांड्याची ही दृश्य आपण पाहतोय. हार्दिक पांड्या देखील दाखल झाल्याची ही थेट दृश्य. आधी सूर्यकुमार यादव ज्याला तो कॅच झेललेला होता, जो आतापर्यंतचा उत्कृष्ट झेल होता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. जसप्रीत बुमराह ज्या 18 ओव्हर्समध्ये बुमराहनं टाकलेली बॉलिंग खरं तर फार महत्त्वाची होती, कारण तिथंच खरं तर डाव सगळा पालटला गेला. तर अर्थात आपण पाहतोय टीम इंडियाचा आता जोरदार स्वागत मायानगरी मुंबईत होताना दिसतंय. जनसागराला प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे टीम इंडियाचं विमानतळावर आगमन झालेलं आहे. सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तर हार्दिक पांड्या देखील आपण दृश्यातून पाहतोय. सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे तो हिटमॅन रोहित शर्मा कधी येणार, रोहित शर्माला आपण कधी पाहणार आणि कौतुक कधी करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. स्वागताकरता मरीन ड्राईव्ह देखील आता सज्ज झालेलं आहे. ही 2 दृश्य आपण या क्षणी पाहतोय. एकीकडे असलेली तोबा गर्दी, तर दुसरीकडे विमानतळावर झालेलं टीम इंडियाचं हे स्वागत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.